बघा आता इथं काय दिलेलं आहे क्वेश्चन, रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन x² + 1 / x³ + 1. आता बघा हा काय आहे की पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. मग इथं सगळ्यात पहिले गिवन लिहायचं x² + 1 / x² + 1. मग बघा इथं जर ऑब्झर्व केलं तर वरती पॉवर 2 आहे, इथं पॉवर 3 आहे. मग न्यूमरेटरची पॉवर कमी आहे, डिनॉमिनेटरची जादा आहे. हा कुठला फ्रॅक्शन आहे? प्रॉपर फ्रॅक्शन आहे, ठीक आहे. मग इथं जर ऑब्झर्व केलं तर x³ + 1 दिलेलं आहे. मग x³ + 1ला आपण काय करू शकतो? a³ असं लिहू शकतो का? x² + 1 / x³ + 1 चा क्यूब लिहू शकतो, ठीक आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला कोणता? a³ + b³ जर असेल तर काय येणार? a + b आणि a² + ab, सॉरी a² मायनस राहतं, ठीक आहे. a² - ab + b चा स्क्वेअर. मग बघा आता ही टर्म अशी लिहा. मग बघा इथं येणार x² + 1, न्यूमरेटर तसंच राहिला. मग इथं येणार आहे x + 1, नंतरनं x² - आता a × b म्हणजे x × 1 + 1. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर आहे आणि इथं हा काय आहे? क्वाड्रेटिक फॅक्टर आहे. हा काय आहे? क्वाड्रेटिक इररिड्युसिबल फॅक्टर आहे. मग इथं लिहायचं, लिहू बघा, लिनियर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. आणि हा कोणता आहे? नॉन रिपीटेड इररिड्युसिबल फॅक्टर. ठीक आहे. मग याचं आता हे कसं होणार? a/r लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर इथं येणार आहे x + 1 प्लस, आता इथं येणार आहे bx + c/, x² - x + 1. हे आलं इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं? LCM घ्यायचं. मग ही साईड तशीच राहणार, x² + 1 / x + 1 आणि x² - x + 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये x² - x + 1 प्लस हा bx + c तसाच x + 1 अपॉन इथे येणार आहे x + 1 आणि x² + 1, ठीक आहे. मग आता डिनॉमिनेटर दोन्ही बाजूला सेम आहे, ठीक आहे. मग आता दोन्ही बाजूला डिनॉमिनेटर सेम असल्यावर काय येणार? कॅन्सल होणार तो, ठीक आहे. मग इक्वेशन नंबर 2 बघा, x² + 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये x² - x + 1 इथे येणार आहे प्लस ब्रॅकेटमध्ये bx + c आणि इथे येणार आहे x + 1. ह्याला नाव द्या इक्वेशन नंबर 2. मग बघा आता आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटलं, ठीक आहे. मग आता इक्वेशन 2 भेटल्यावर काय करायचं? इक्वेशन 2 भेटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला ABC फाइंड आउट करायचे. तर आता ABC फाइंड आउट करायला सगळ्यात पहिले बघा इथं पहिला लिनियर फॅक्टर बघायचं, x + 1 त्याला इक्वल्स टू 0 करायचं, म्हणजेच x इक्वल्स टू किती येणार आपल्याकडं? -1. याला लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग बघा इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं, जिथं जिथं x येते तिथं -1 पुट करायचं. -1 चा स्क्वेअर + 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये 1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर मायनस, आता इथं पुन्हा -1 येणार प्लस 1, हा ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे? -1 प्लस c, नंतरनं -1 प्लस 1, ठीक आहे. मग आता इथं -1 चा स्क्वेअर येणार आहे 1, काय येणार आहे? 1 प्लस 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे?
-1चा स्क्वेअर 1. आता इथं बघा हे मायनस आणि हे मायनस काय होणार प्लस होणार. ठीक आहे, इथं कन्फ्यूज नाही व्हायचं. +1 त्याच्यानंतर ना प्लस ब्रॅकेटमध्ये बघा आता इथे येणार आहे -p प्लस c आणि 1 मायनस सॉरी -1 + 1 0 म्हणजे ही पूर्ण टर्म 0 झाली. मग इथे येणार आहे 2 = a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 3a. ठीक आहे, आणि हे प्लस 0 त्याच्यानंतर ना बघा a = येणार आता 2/3 कारण की हा 2 इथं आणि हा 3 इकडे गेल्यावर डिवाइड होईल. म्हणजेच a = काय भेटलं आपल्याला 2/3. किती भेटलं 2/3. आता आपल्याला काय करायचं बी किंवा सी फाइंड आउट करायचं. मग आता बघा त्याच्यासाठी काय पुट करायचं. तर सगळ्यात पहिले काय करायचं एक नंबर लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, नंबर लाईन बघा नंबर लाईन जर आपण अशी ड्रॉ केली तर ह्याच्यावरती ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व करताना काय करायचं याच्यावरती इथं सेंटरला राहतो 0, इकडे राहतो 1, इकडे राहतो 2, इथं राहणार आहे -1, इथं राहणार आहे -2. मग सॉरी इथं काय करायचं आता आपण काय पुट केलं ते बघायचं. आपण काय पुट केलं आता हे पुट केलं. ठीक आहे, मग आता काय करा 0 पुट करा, नंतर काय करा 1 पुट करा. ठीक आहे, मग इथं x = इथं काय करायचं x = 0 पुट करायचं. x = 0 पुटिंग इन इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग आता इक्वेशन 2 काय आपलं x². मग तिथं काय करायचं एक्सच्या जागेवरती 0 0² + 1 = a इंटू ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार आहे 0² - 0 + 1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0 + c इथं येणार आहे 0 + 1. मग इथे येणार आहे 1 = a इंटू ब्रॅकेटमध्ये 0चा स्क्वेअर 0 -0 0 + 1 म्हणजेच a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस आता b इंटू 0 0 प्लस c इंटू इथं येणार आहे 1. मग बघा इथं 1 = a प्लस आता c इंटू 1 c येणार. म्हणजे इथं आपल्याकडे बघा 1 = a + c आलं आहे. आता a ची व्हॅल्यू इथं पुट करा. मग a ची व्हॅल्यू काय आहे a = 2/3. ठीक आहे, मग आता 1 = 2/3 प्लस c. मग आता c = काय येणार 1 मायनस हा 2/3 इकडे प्लस होता इकडे गेलं मायनस झाला. ठीक आहे, मग c = 3 - 2/3 म्हणजे c = किती आलं 1/3 आलं. ठीक आहे, c = 1/3. मग इथं मग बघा आता इथं काय येणार आता c ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, a ची पण भेटली. ठीक आहे, आता आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची. तुम्हाला मी सांगितलं आता आपण 0 पुट केला आहे. ठीक आहे, मग 0 पुट केल्यानंतर आता काय पुट करशाल 1 पुट करा किंवा तुम्हाला वाटलं 2 पुट करायचं तुम्ही 2 पण करू शकता. ठीक आहे, म्हणजे हे 2 सोडून काही पण पुट करा. मग बघा आता पुटिंग x = 1 पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 काय आपलं x² म्हणजे तिथे येणार आहे 1² + 1 = a इंटू ब्रॅकेटमध्ये 1² - 1 + 1 त्याच्यानंतर ना प्लस b इंटू इथं 1 प्लस c त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 + 1. मग बघा इथं 1चा स्क्वेअर 1 1 + 1 2 त्याच्यानंतर ना 1² 1 -1 + 1 0 होणार. म्हणजे इथे येणार आहे a इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस b इंटू 1 b प्लस c आणि इथे येणार ब्रॅकेटमध्ये 2. मग बघा इथं 2 = a प्लस आता 2 इंटू b 2b आणि प्लस 2 इंटू c 2c. मग आता इथं आपल्याकडं a आणि c च्या व्हॅल्यू आहे मग त्या पुट करा त्याच्यामध्ये. मग इथल्या a = 2/3 आणि b = फाइंड आउट करायचं आहे c = 1/3 पुट. मग हे जर पुट केलं
इथं काय येणार 2 इक्वल्स टू ए इंटू ए प्लस, तर एच्या जागेवरती एची व्हॅल्यू पुट करा. एची व्हॅल्यू काय 2/3, 2/3 प्लस 2b प्लस 2 इंटू 1/3. ठीक आहे. मग आता इथं ही टर्म आपण कॉपी करून पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ. ठीक आहे, इथं सॉल्व करायला जागा नाही राहिली. आता बघा इथं येणार 2 इक्वल्स टू, आता हा 2/3 तसाच प्लस 2b पण तसाच प्लस हा येणार आहे 2/3. मग आता हा दोन्ही 2/3 इकडे न्या. मग हे 2b तसंच राहिलं. मग हा 2 मायनस 2/3 मायनस 2/3. मग आता इथं काय की सगळीकडे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग इथं 3 मल्टिप्लाय करावं लागेल. 3 इंटू 2 6 मायनस 2 मायनस 2 अपॉन 3. मग आता इथे येणार आहे -2/3 इक्वल्स टू हा 2b तसाच. मग हा b जर इकडे आला तर काय होणार, डिवाइड होणार. मग बघा b इक्वल्स टू -2/3 इंटू 1/2. हा 2 काय झाला, कट झाला. मग इथे येणार आहे -1/3 इक्वल्स टू b. ठीक आहे. मग इक्वेशन आलं 1/3. सॉरी, बीची व्हॅल्यू आली -1/3. मग आता तिन्ही पण व्हॅल्यू ज्या आल्या त्या काय करायच्या, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचे. मग बघा इथं लिहा a इक्वल्स टू 2/3, b इक्वल्स टू -1/3 आणि c इक्वल्स टू 2/3. पुटिंग इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. तर इक्वेशन 1 काय होतं आपलं, तर इक्वेशन 1 कुठे आहे, इथं आहे. ठीक आहे, याला कॉपी करून घेऊ. ठीक आहे. मग आता इक्वेशन पुढच्या पेजवरती पेस्ट करू. मग बघा हे होतं आपलं इक्वेशन नंबर 1. याच्यामध्ये आता काय करायचं, पुट करायचं. मग बघा इथं काय येणार, x² + 1 ही साईड ॲज इट इज राहणार अपॉन x + 1 x² - x + 1 इक्वल्स टू आता a इंटू, आता एच्या जागेवरती एची व्हॅल्यू द्या. एची व्हॅल्यू काय आहे 2/3. मग इथे येणार आहे प्लस बीची व्हॅल्यू काय आहे -1/3 x + 2/3 सीची व्हॅल्यू. ठीक आहे, अपॉनला काय येणार x² - x + 1. ठीक आहे. मग आता एक मिनटं, इथं पूर्ण टर्म लिहा. ठीक आहे, एची व्हॅल्यू लिहिली आपण इथं 2/3 अपॉन x + 1. ठीक आहे. मग आता बघा इथं डिनॉमिनेटरमध्ये 1/3 सगळीकडे, म्हणून आपण तो डायरेक्टच कॉमन घेऊ बाहेर. मग इथं जर घेतला आपण 1/3, या ब्रॅकेटमध्ये राहणार 2/x + 1. त्याच्यानंतर ना प्लस, आता इथं राहणार आहे -x + 2 अपॉन x² - x + 1. ठीक आहे. मग हे आलं आपलं फायनल आन्सर. हे काय आलं आपलं फायनल आन्सर, x² + 1 अपॉन x + 1 आणि x² - x + 1. ठीक आहे. मग हे आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे.
4 मार्कसाठी आलो होतो. ठीक आहे. तर समरला नाही, हा काहीतरी विंटरला आलेला आहे वाटतं. मला एक्झॅक्ट आठवना, बट ॲक्च्युली हा प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे. ठीक आहे, के स्कीममध्ये. इथं आपण काय केलं बघा, सगळ्यात पहिले याला आपण ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग आपल्याला कळलं एक लिनियर फॅक्टर आणि एक इरिड्युसिबल फॅक्टर आहे. मग इरिड्युसिबल फॅक्टर असल्यानुसार आपण तिथं काय केलं, ए आपण फर्स्ट कॉन्स्टंट प्लस बी एक्स प्लस सी आपण इरिड्युसिबल फॅक्टर. ठीक आहे, म्हणजे क्वाड्रेटिक टर्म. मग त्याच्यानुसार आपण काय केलं, इथं सॉल्व केल्यानंतर ना आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू भेटल्या आणि आपण ते इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं. ठीक आहे.